वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. ज्ञानोबारायांनी ग्रंथारंभी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या सुरुवातीला जे काही वंदन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला 20 ओव्यामध्ये श्री गणेशाला वंदन केलेलं आहे. श्री गणेशाचं वंदन करत असताना ज्ञानोबारायांनी गणेशाच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन सुरुवातीला केलं. नंतर दैविक स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबारायांनी हा गणेश जो आहे हा वाङ्मयीन स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना वाङ्मय लिहायचं असल्यामुळे सर्व वाङ्मयांचा समावेश या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये असला पाहिजे. त्याच्याकरता बुद्धीची देवता असणारी गणराई यांची सुद्धा कृपा पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी गणपतीच्याच स्वरूपामध्ये हे सगळं वाङ्मय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या वाङ्मयाला सांगत असताना 6 भुजांच्या ठिकाणी 6 दर्शनं सांगितली आणि आयुध म्हणजे त्या त्या ग्रंथामध्ये सांगितलेला प्रतिपाद्य विषयही हेही सांगितला. काही ठिकाणी त्या विषयाने प्राप्त होणारं फल हेच त्या हातातलं प्रतीक आहे, मोदक आहे असं सांगितलं. आणि यानंतर ज्ञानोबारायांचं लक्ष जे आहे ते गणपती बाप्पाच्या सोंडेकडे गेलेलं आहे. या ओळीमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते गणपती बाप्पाच्या सोंडेचं वर्णन केलेलं आहे. परंतु आता ही सोंड सुद्धा वाङ्मयीन कशी आहे हे ज्ञानोबाराय सांगतात. वाङ्मयाला पूरक असलेलं सोंडेचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं आहे किंवा वाङ्मयातून प्राप्त होणारं फल हीच गणपती बाप्पाची सोंड आहे असं ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. आपण गणरायांचं दर्शन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं गणरायांची जी सोंड आहे ती सरळ लांब आहे. सरळ सोंड, वक्र तुंड त्रिनयना असं म्हटलंय. गणपती बाप्पाचं वर्णन करताना सरळ सुंड म्हटलंय. काही विग्रहामध्ये गणपतीचं तोंड जे आहे वक्र सुद्धा आहे, वक्रतुंड असं सुद्धा म्हटलेलं आहे. काही ठिकाणी सरळ गणपतीची सोंड पाहायला मिळते, काही ठिकाणी वाकडी पाहायला मिळते. कोणत्या दिशेला वाकडे त्याच्यावरून सुद्धा गणरायांचा विग्रह वेगवेगळा मानला जातो. काही ठिकाणी दक्षिण सोंडेचा गणपती आहे, काही ठिकाणी उत्तर सोंडेचा गणपती आहे आणि काही ठिकाणी मात्र गणरायांचा श्रीविग्रह जो आहे तो सरळ सोंडेचा आहे. पूजेमध्ये गणपती जो असला पाहिजे, आता आपल्या ज्ञानोबारायांच्या मंदिरात जो गणपती आहे तो कुठल्या तोंड्याचा आहे? दक्षिण आहे का उत्तर आहे? दक्षिण म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आणि उत्तर म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती. डाव्या हाताकडे सोंड वळलेली असेल तर समजायचं उत्तर. हा, मग डाव्या सोंडेचा गणपती आहे. मग गणपती बाप्पाचा विग्रह उजव्या सोंडेचा पाहिजे का डाव्या सोंडेचा पाहिजे? आता गणपती आपल्याला घरात बसवायचा आहे, तुम्ही कोणता आणता बाबा? उजव्या सोंडेचा आणता का डाव्या सोंडेचा आणता? मग डाव्या सोंडेचाच का आणता? उजव्या सोंडेचा का आणत नाही? काही शास्त्र त्याच्या पाठीमागे आहे. उजव्या सोंडेचा जो गणपती आहे काय त्याचं सोहळं वगैरे जास्त नियम जास्त असतात त्याचे, कारण ते दक्षिणेकडे मुख आहे त्याचं, तो जास्त प्रभावी आहे. दक्षिणेला यमलोक आहे. म्हणून गणपती बाप्पाची पूजा विधी वगैरे सगळं फार कडक आहे उजव्या सोंडेचा. म्हणून बहुतेक डाव्या सोंडेचा गणपती आपल्या घरामध्ये आपण बसवतो. डाव्या सोंडेच्या गणपतीचं सोहळं थोडंसं कमी आहे, म्हणजे थोडंसं पूजेत त्याला काही चूक झालं तर तो मान्य करून घेतो, क्षमा करून घेतो. आणि याहीपेक्षा
पुढचा गणपती म्हणजे सरळ सोंडेचा. सरळ सोंडेच्या गणपतीला तर कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही, तो आपला सरळ आहे. तर ज्ञानोबारायांचा हा जो गणपती आहे हा सरळ सोंडेचा गणपती आहे. ज्ञानोबारायांनी गणपतीच्या सोंडेवरती या ठिकाणी विवेकाचं रूपक केलेलं आहे. आता आपण मागे सगळं पाहून आलोय. गणपतीचे कान मोठे आहेत, ते कशाचं प्रतीक आहे? श्रवणाचं प्रतीक आहे. गणपतीचं नाक जे आहे ते लांब आहे, कशाचं प्रतीक आहे? शुद्ध चारित्र्याचं प्रतीक आहे. एखादा मनुष्य जर लोकात दिसला नाही, लोक म्हणतात त्याला नाक राहिलं नाही. याचा अर्थ काय? काहीतरी चारित्र्य बिघडलंय म्हणून तो लोकात येत नाही. तर या ठिकाणी गणपतीचं जे सोंड आहे ती ज्ञानोबाराय म्हणतात, देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू. गणपतीचा शुंडा दंड आहे. शुंड जी आहे ती दंडाप्रमाणे आहे आणि ती सरळ आहे. शुंडा दंडू म्हणजे दंडासारखी असलेली सोंड, सरळ असलेली सोंड आहे. ती कशाप्रमाणे? ज्ञानोबाराय म्हणतात, मला ती सोंड नाही दिसत. तुम्हाला सोंड दिसत असेल कारण तुमची स्थूल दृष्टी आहे. तुम्ही गणपतीच्या मंदिरात गेलं तरी गणपतीकडे बघत असताना गणपतीकडे तुमचं लक्ष कमी आणि मागं कोण बसलंय, पुढं कोण बसलंय याच्याकडे जास्त आहे. मागून पुढं कोण गेलं, पुढून मागं कोण गेलं याच्याकडे जास्त आपलं लक्ष आहे. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, मला गणपती दिसतच नाही. गणपतीचं शरीर म्हणजे मला वेद दिसतात, गणपतीचे अवयव म्हणजे मला स्मृती दिसतात, गणपतीचे अलंकार म्हणजे मला पुराण दिसतात, गणपतीचा पितांबर म्हणजे मला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले अलंकार वगैरे सगळं काय दिसतंय. अहो नवे नवे 6 भुजा म्हणजे मला गणपतीच्या ह्या 6 भुजा 6 शास्त्र दिसत आहेत. आणि या 6 शास्त्रांचा सगळा विचार झाल्यानंतर मग आता सोंडेकडे लक्ष गेले. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादू धरिती आयुधे हाती. आणि त्याच्यानंतर मग कोणत्या कोणत्या भुजेत कोणतं कोणतं आयुध त्याचा विचार झाल्यानंतर ज्ञानोबाराय आता ह्या सगळ्या भुजाच्या नंतर ज्ञानोबारायांचं लक्ष जे आहे ते सरळ सोंडेकडे गेलेलं आहे. आणि ती सोंड म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू. गणपतीचा शुंडा दंड जो आहे तो सरळ आहे. काय शुंडा दंडू एक नाथ महाराजांचा अभंग आहे बघा. लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंडू. नाथ महाराजांचा अभंग, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंडू. आणि हा शुंडा दंड जो आहे तो सरळ आहे. आणि हे कशाचं प्रतीक आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, पहा तुम्हाला सुद्धा दिसतंय का? विवेकवंतू सुविमळू. विमळू विवेकवंतू. हा जो ही जी सोंड आहे ती काय आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, तो सुविमळ असलेला विवेक आणि त्या विवेकाने युक्त हा शुंडादंड आहे, तो सरळ आहे. सुविमळ असलेला विवेक हीच गणपती बाप्पाची सरळ असलेली सोंड आहे. म्हणजे विवेकाला ज्ञानोबारायांनी आणि नुसता विवेक म्हटलं नाही तर सुविमळू. विमळू म्हणजे शुद्ध आणि सुविमळू म्हणजे अतिशुद्ध. अतिशुद्ध असलेला विवेक हाच कोणी गणपती बाप्पाचा सरळ असलेली, गणपती बाप्पाची सरळ असलेली सोंड आहे असं मला दिसतंय. आणि हे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी पहा. कधी पहा? अगोदर षडदर्शनाचा विचार पहा. या षडदर्शना विचार करत करत शेवटी आपण सांख्यांचा विचार पाहिला, योगाचा विचार पाहिला,
पण सांख्यांचा विचार आणि योगाचा विचार हे सगळे विचार जरी असले तरी सुद्धा परमात्मा तत्व जाणून घेण्याकरता हे पूरक असले तरी सुद्धा हे सगळे विचार पूर्ण नाहीत. ह्या सगळ्या विचारांना तुम्हाला विमळू विचार म्हणता येत नाही. यांनी सगळ्यांनी आत्म्याचा विचार केलाय, सांख्यांनी आत्म्याचा विचार केला प्रकृती पुरुषाच्या माध्यमातून, परंतु तरी सुद्धा सांख्यांचा विचार आपल्याला सुविमळ विचार म्हणता येईल का? नाही म्हणता येत. का म्हणता येत नाही? कारण त्यांनी प्रकृती आणि पुरुष हे वेगवेगळे मानलेले. प्रकृतीलाही सत्य मानलंय, पुरुष जरी मानलेला असता तरी पुरुष नाना मानलाय, पुरुष कर्ता मानला नाही तरी तो भोक्ता मानला, आणि म्हणून त्याला सुविमळ विचार म्हणता येत नाही. त्याने आपल्या जीवनामध्ये एका पातळीपर्यंत आपल्याला तो विचार घेऊन जातो, पण तो पुढे ज्ञानोबा म्हणतात आणखीन विचार झाला पाहिजे, आणि तो विचार सुविमळ असला पाहिजे. आत्मा अकर्ता आहे, आत्मा अभोक्ता आहे, असंग आहे, निर्विकार, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. एवढ्यावरच नाही तर आत्म्याशिवाय परमात्म्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, असा विचारापर्यंत आपण गेलो पाहिजे, तर त्याला सुविमळ असा विचार म्हटलेला आहे. योगाचा विचार जरी असला, समाधीपर्यंत आपल्याला घेऊन जाणारा असला, समाधी जरी आपल्याला साधन म्हणून उपयुक्त असली, तरी सुद्धा योगाचा विचार आपल्याला सुविमळ विचार म्हणता येत नाही. कारण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकृती पुरुषाचाच विवेक आहे. ईश्वर मानले, पण तो ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान नाही मानला, सृष्टी उत्पन्न करणारा नाही मानला. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात आता हे सगळ्या दर्शनाचा विचार करा, सारासार विचार करा, उठाउठी, आणि मग नामधरा कंठी विठोबाची. सगळी मताचा विचार करायचा आहे, आणि विचार केल्यानंतर मग शेवटी जो विचार करायचा आहे तो विचार मात्र आपल्या जीवनामध्ये सुविमळू असला पाहिजे. देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू. गणपती बाप्पाच्या मस्तकावर असलेलं जे काही नाक आहे गणपती बाप्पाचं, भगवंताला गजवदन असं म्हटलेलं आहे. हत्तीचं त्यांचं आनन आहे, गजानन म्हटलेलं आहे. गणपतीचं जे मस्तक आहे ते हत्तीचं आहे, आणि हत्तीचं असल्यामुळे हत्तीच्या जीवनामध्ये सोंडेचं खूप महत्त्व सांगितलं. हत्तीच्या जीवनामध्ये सोंडेचं जेवढं महत्त्व आहे तेवढं कुठल्याच अवयवाचं नाही. प्रत्येक प्राण्याच्या जीवनामध्ये काही काही विशिष्ट अवयवाचं महत्त्व जास्त असतं. कुत्रा नावाचा प्राणी आहे, त्याचं घ्राणेंद्रिय खूप तयार आहे असं म्हणतात. गिधाड नावाचा प्राणी आहे, त्याची दृष्टी फार सूक्ष्म आहे. लंकेमध्ये त्या ठिकाणी सीतामाता बसलेल्या होत्या, आणि संपातीने इथं बसून सांगितलं 100 योजना, तिथं सीता मला दिसते म्हणे. मला दिसते पण तुम्हाला दिसणार नाही, कारण मला वरदान डोळ्याचं आहे. असं म्हणतात कावळ्याला सुद्धा वरदान दिले भगवंताने. कावळ्याला काय दिसतं? पिंड खायला आलेला माणूस दिसतो. म्हणजे मृत व्यक्ती कावळ्याला दिसते असं म्हटलेलं आहे. तसं प्रत्येक प्राण्याच्या जीवनामध्ये एक एक अवयव महत्वाचा आहे. तसा हत्तीच्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव जर कोणता असेल तर तो आहे सोंड. हत्तीला काही करायचं असेल तर त्याचा महत्वाचा अवयव आहे सोंड. त्या सोंडेच्या द्वारे हत्ती काय करतो? सगळ्या क्रिया करत असतो. आणि वास घेण्याची क्रिया सुद्धा कशातून करतो? सोंडीतून करतो. आपले विचार सांगायचे असतील तरी हत्ती कशातून सांगतो? सोंडेतून सांगतो. ओरडायचं असेल तर सोंडेतून ओरडतो. पाणी प्यायचं असेल तर तोंड आहे त्याला, पण सोंडेने घ्यावं लागतं पाणी, आणि मग तोंडात टाकतो. खायचं जरी काय असेल तरी सोंडेने घेतो, प्यायचं असेल तर सोंडेने घेतो आणि मग तोंडात टाकतो. एखादा ओंडका उचलायचा असेल कशाने उचलतो?
एखाद्या माणसाला उचलून टाकून द्यायचं असेल तर कशाने टाकतो? हे सगळं काम कशाचं करतो? तो सोंडेने करतो. म्हणजे सोंड ही त्याच्या हत्तीच्या शरीरात खूप महत्वाची आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात की विवेक हा सगळ्यात महत्वाचा आहे जीवनामध्ये. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचा जर काय असेल तर विवेक आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जो बोध प्राप्त होतो तो विवेकाच्या द्वारे प्राप्त होत असतो. पंचदशीमध्ये श्लोक आलाय, विचारात जायते बोधा अनिच्छा तम न निवर्तयेत सदा विचारयेत तस्मात् जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. सारखा माणसाने विचार केला पाहिजे. माणसाने विचाराशिवाय विचारा वाचोनी न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाला समाधान मिळणार नाही. मग कशाचा विचार केला पाहिजे? हो, नातवाला घर कुठं बांधायचं तो विचार करून करून तर आपलं डोकं खराब झालेलं आहे. आता विचार करायचा आहे कशाचा? क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान होऊन विचार केला पाहिजे. उद्या मी मेलो तर आज मला विचार केला पाहिजे. म्हणून विचार केला पाहिजे. विवेक त्याला म्हणतात. म्हणून आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये विवेक हे महत्वाचं साधन सांगितलं. साधन चतुष्टामध्ये त्याला विवेक पहिला घेतला. विवेक, वैराग्य, समाधी, सट संपत्ती आणि मुमुक्षुता सगळ्या साधनांचा विचार केलेला आहे. मग विवेक फार महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात विवेकवंतु सुविमळू. म्हणजे एक सुविमळ विवेक आहे आणि एक अविमळ विवेक आहे. अविमळ म्हणजे अशुद्ध विचार. नको ते विचार लोक करतात. काही गरज नसताना त्याचा विचार करायचा. निरर्थक विचार करतात. मागे मी सांगितलं होतं, एक माणसं विचारायला लागला मला, कावड्याला किती दात असतात? तो काकस्य कतिवा दंता कुकुटांडस्य कियद्वलम गर्दवश्य कती रोमानी इति मूर्खस्य विचारान. मूर्ख माणसं काय विचारतील काय सांगता येत नाही. एकाने विचारलं, रावणाला 10 डोकी होती, मग त्याला एका कुशीवर झोपायचं असेल तर कसं झोपत असेल? मला तुझ्या घरी झोपायला येणार आहे का? हा विचार उपयोग नाही. विवेक चूडामणीमध्ये विवेकाचं वर्णन सांगितले. कोहम कथमिदम जातम. मी कोण आहे? मी कोण आहे मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? मी कुठून आलो? मी कुठं जाणार आहे? हे जग कसं निर्माण झालं? विचारो अयम विदृश्या म्हटलंय. कोहम कथमिदम जातम कोवा करता असे विद्यते. मग हा विचार केला पाहिजे. विचारामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. जेवढा काही बंध निर्माण झालेला आहे तो अविचाराने झालेला आहे. आपल्या मागे सगळं दुःख आलेलं आहे. कशामुळे आले? अविचाराने आलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तैसे विचारता निरसले मग तत्वता तत्व. हा जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता झाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान तो तोची. विचार करायला सांगितलंय, झोप नाही घ्यायला सांगितलं. विचार करता झोप लागते, त्याला काय करणार? म्हणून विचार खूप महत्वाचा आहे. आपण ते समोर चावडीवर दरोडा पडतोय ना, तैसा जव पार्था विवेक नुधवी माथा तव अंत नाही अश्वत्था भवरूपा या. संसार वृक्षाचं वर्णन केलं आणि केल्यानंतर भगवान म्हणतात एवढा मोठा विचार वृक्ष संसार वृक्ष आहे. आचाट पार ऊर्ध्व मूल मद शाक मश्वत्थम प्राव रव्यम छन्नांसी यश पर्णानी.
पण असं जरी असलं तरी काही घाबरू नको, हा विचाराचे नाम नस आहे. ऐशिया परिचय आहे म्हणती, विचाराचे नाम नस आहे. पूर्वीचं काय, ही माया जरी असली तरी सुद्धा विचारापुढे टिकत नाही. हा संसार वृक्ष जो आहे तो विचारापुढे टिकत नाही. म्हणून विचार खूप महत्वाचा आहे. कोणी कुसुबटा विचाराचा आगिटा, आत्मानात्म किटा फुटे देऊन तैशी सतना असत होय, जे विचाराचे नाम नस आहे. ऐशिया परिचय आहे अनादि म्हणती. म्हणून विचार महत्वाचा आहे. मग त्या विचाराचं काय स्वरूप आहे, विचार काय करतो, वेगळं करतो. विचिर पृथक नाही, असा पृथक भावे असा धातू आहे, तो वेगळं करतो. विचार विचार म्हणजे तरी काय करायचं हो. जसा राजहंस जो आहे, सलिली पय जैसे एक होऊन मिळाले ऐसे असे, पण निवडून राजहंसे वेगळे कीजे. अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर, चरता तिजे सविचार राजहंस. विचार काय करतो, वेगळं करतो. या संसारामध्ये तुम्हाला आत्मा अनात्मा यांचं मिश्रण झालेलं आहे, अध्यास झालेला आहे. आणि विवेकाच्या द्वारे आत्मा वेगळा होतो, अनात्मा वेगळा होतो. विवेकी जे होती द्वैते न सोचिती, हा, किंवा काय आत्मा तो आत्मेयाच्या ठाई, देखी जे देहीचा धर्म देही, आईसे देखणे ते पाही आन आहाती. विवेकाची व्याख्या ज्ञानोबारायांनी केली. देहजीवाचे मिळणी, जो उदय जा तसुहे पाणी, तो विवेकांत करणे राहावे. देहाची आणि जीवाची काय झालेली मिळणी झाली. पण उदय जात असुहे पाणी, दोघात हात घालतो आणि दोघांना वेगळं करतो. असा विवेक त्या ठिकाणी झाला पाहिजे. विवेकाने म्हणून पहिल्यांदा विवेक का दिलेला आहे. विवेकानंतर वैराग्य सांगितलं, विवेकानंतर षटसंपत्ती, विवेकानंतर मोक्षत्व सांगितलं. पहिलं साधन विवेक का सांगितलं, विवेकानेच वैराग्य निर्माण होतं, विवेकानेच षटसंपत्ती प्राप्त होते आणि विवेकानेच मुमुक्षुता सुद्धा येते. तैसे सारासार काय जाणीजे जी अनित्यता, संसारा या समजता जाणीजे जी अनित्यता, ते वैराग्य दवडता पाठी लागे. विचारानेच त्या ठिकाणी बोध प्राप्त होत असतो. म्हणून विचार करायला सांगितलंय. विचारात जायते बोधा, हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी केजे, तेने पाडी अर्जुना, प्रकृती पुरुष वंचना, जयाची या मना गोचर झाले. त्याने विचार केला आणि आणि कही एक असे, विचारा वेळे न दिसे, वाती पाहता जैसे अंधारे गा. म्हणून हा विचार केला पाहिजे. पण विचार कशाचा करायचा आहे, नित्य अनंत, नित्य काय अनित्य काय याचा विचार करायचा आहे. सार काय असार काय याचा विचार करायचा आहे. या जगामध्ये सार काय, सार सार, किंवा तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. सगळ्याचा विचार करत असताना एक बाकी सगळं खोटं आहे, पण एक परमात्माच खरा आहे. आणि परमात्मा खरा आहे तेच माझं खरं स्वरूप आहे. अशा विचाराने काय प्राप्त होतं, विवेकवंतू सुविमळू. सुविमळ म्हणजे अगदी शुद्ध पवित्र असं असलेलं विचार जे आहे, त्या विचाराने परमात्मा स्वरूप प्राप्ती होते.
मी देह आहे हा विचार अविमळ आहे. त्यात तो घालवण्याकरता विचार करता करता मी ब्रह्म आहे हा विचार आणायचा आहे. आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती गेल्यानंतर ब्रह्मरूपता प्राप्त होते. भ्रांती ते पाहे आसारता, मग ते सारते स्वभावता नित्य जाणे. अविचारामुळे आलेलं दुःख. आणि म्हणून देखा विवेकवंतू सुव्यमळू, तोची शुंडा दंडू सरळू. तो शुंडादंड आहे, सरळ आहे. गणपतीचा नाक ज्याप्रमाणे सगळ्याचा विचार विवेक करते बरं का. हत्तीला नाकाच्या द्वारे कळतं त्या ठिकाणी चांगलं पाणी आहे का वाईट पाणी आहे, चांगलं खाद्य आहे का वाईट खाद्य आहे. सगळं कशाने ठरवतो हत्ती? नाकाने ठरवतो. तसं विचार सगळं सांगतो चांगलं आहे का वाईट आहे, नित्य आहे का अनित्य आहे. आणि नित्यानित्य विवेक करत करत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला पुढे काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. आणि मग त्याने काय ज्ञानाने प्राप्त होतं? काय होतं? जेत परमानंदू केवळू महासुखाचा. म्हणून विचार करत असताना अगोदरचे जे विचार आहेत त्या विचाराच्या पायऱ्या आहेत. न्यायिकाचा विचार असेल, पूर्वमीमांसेचा विचार असेल, सांख्यांचा विचार असेल, योगाचा विचार असेल, वैशेषिकाचा विचार असेल. हे सगळे विचार केल्यानंतर शेवटी सरळ विचार करायचा. आता सरळ विचार करायचा आहे. आणि देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू. तो सरळ अशी असलेली सोंड आहे. आणि त्यामुळे काय प्राप्त होतं? जेत परमानंदू केवळू महासुखाचा. त्याने आपल्याला केवळ असलेला परमानंद, ज्याला महासुख असं म्हणतात, ते महासुख आपल्याला तो विचाराच्या द्वारे प्राप्त होतं. विचाराच्या द्वारे प्राप्त होतं म्हणजे विचार काय बाहेरून कुठून आणून देतो का? परमानंद आपल्या जवळच आहे. जीव हा महासुख रूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. पण अविचाराच्या द्वारे त्या ठिकाणी त्याने स्वतःला जीव मानलंय, देह मानलंय. आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये सगळं दुःख आलेलं आहे. पुन्हा तो विचार करायला लागला, मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतर कळतं, अरे बाबा मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. आणि हा सगळा विचार करत करत मग तो परमात्मा स्वरूप होतो. परमात्मा स्वरूप झाला म्हणजे तो विचार सुद्धा सोडून देतो. आणि विचार सोडून दिल्यानंतर तो परमात्मा रूप होतो. आणि केवळ असा परमानंद त्याला प्राप्त होतो. केवळ म्हणजे जिथे दुसरं काहीच नाही. अगोदरचा जो आनंद आहे त्याच्यात तो केवळ आनंद नसतो, दुःख मिश्रित आनंद आहे. द्वैतातला आनंद वेगळा आणि केवळ आनंद, आनंदाशिवाय काहीच नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा. एक आनंदच आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आता आनंदाशिवाय जगात दुसरं काहीच नाही. आणि ते आनंद हेच माझं स्वरूप आहे. असा आनंद त्याला कशाने प्राप्त होतो? विचाराच्या द्वारे प्राप्त होतो. अनेक लोकांनी असा विचार केलाय. गणपती बाप्पा नेहमी असा विचार करतात. गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्याला असा विचार प्राप्त होतो. गणपती बाप्पाचा सोंडेचं जरी चिंतन केलं तरी सुद्धा आपण त्या विचारापर्यंत जातो. ज्ञानोबा म्हणतात, गणपती बाप्पाच्या सोंडेमध्ये मला हा विचार दिसतो. देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू.
महासुखाचा. महासुख म्हटलंय, मागे महासुख शब्द गेलेला आहे. म्हणजे या सगळ्या सुखाचा अंतर्भाव ज्या सुखामध्ये होतो, जे सुख प्राप्त केल्यानंतर कुठलंही सुख प्राप्त व्हावं असं वाटत नाही, अशा प्रकारचं जे सुख आहे त्याला काय म्हटलेलं आहे? महासुख. चित्त मग शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया चेवोचिने. मग मेरूपासोनी थोरे, देह दुःखाचे डोंगरे, दाटी जो परी भारे चित्त न दटे. अशा प्रकारे महासुख प्राप्त होतं, परमानंद त्याला प्राप्त होतो. लौकिक दृष्टीने जरी त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दुःखाचे प्रसंग आलेले दिसले, लौकिक दृष्टीने जरी बाह्य दृष्टीने तो गरीब दिसला, पण हा विवेक त्याला आनंदाची प्राप्ती करून देत असतो. तुकाराम महाराज एकटेच भंडारे डोंगरावर जाऊन बसले आणि एकटे बसल्यानंतर म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, किंवा आनंदाचे डोळी, आनंद तरंग. कुठली वस्तू तिथे नाही. अहो, अजून सकाळचं जेवण सुद्धा झालेलं नाही, नाश्ताही नाही झालेला, पण तरी तिथं कोणी माणसं सुद्धा नाहीत, आजूबाजूला कुठले विषय सुद्धा नाहीत, पण महाराजांना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. त्याचं कारण काय? विवेकवंत तिथं विचार केला. गुरु दाविले आ वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, दोन्ही मळकटा बुद्धीचा जेनी. अशा प्रकारे विवेक जो आहे तो जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये विचार केला, करिता विचार सापडले वर्म. विचार केला पाहिजे आणि तोही विचार परमात्म्याचा केला पाहिजे, आणि तो परमात्म्याचा विचार करता करता आपल्याला तो विचार महासुखापर्यंत घेऊन गेला पाहिजे. केवळ असलेला परमानंद आहे तिथपर्यंत घेऊन गेला पाहिजे. त्याला म्हणायचं सुविमळू. विचार करणारे भरपूर आहेत, पण त्यांनी विचार करत असताना पूर्ण विचार केला नाही. बाकीच्यांनी विचार, काही तर विचारच करत नाहीत. नास्तिक शास्त्रकाराने विचार केलाय, तो कसा विचार केलाय? देह हाच आत्मा विचार केलाय. कोणी बुद्धीलाच आत्मा म्हणलेला आहे, कोणी मनालाच आत्मा म्हणलेला आहे. त्यांचा विचार जो आहे तो अपूर्ण आहे. प्रकृती पुरुषाच्या विवेकाला विचार म्हणलेला आहे, पदार्थ ज्ञानालाच आत्मा म्हणलेला आहे, विचार म्हणलेला आहे. परंतु हा जो परिपूर्ण विचार आहे, याच्यामध्ये मात्र, या विचारामध्ये, या सगळा विचार करत करत निरखित निरखित गेली येवो, पाहित व तन्मय झाली येवो. ज्ञानोबाराय म्हणतात, मी देवाच्या दर्शनाकरता गेली, पण कशी गेली? निरखित निरखित गेली येवो, पाहेत व तन्मय झाली येवो. निरखित निरखित गेले म्हणजे सगळ्यांना पाहत पाहत गेले, म्हणजे विचार करत करत गेले. पंचकोशाचा विचार केला, 3 अवस्थांचा विचार केला, आणि हा सगळा विचार केल्यानंतर 3 अवस्था ज्या आहेत, येणारे जाणारे आहेत, आणि त्या अवस्थेमध्ये असलेलं अनुसूत असलेलं जे काही तत्व आहे ते मात्र एकच आहे. याचा अर्थ त्या अवस्था ज्या आहेत, येणारे जाणारे आहेत, म्हणजे त्या व्यभिचारी आहेत, त्या खोट्या आहेत. हा अवस्थेमध्ये असलेला मी मात्र खरा आहे, आत्मतत्व मात्र काय खरं आहे. पंचकोशाचा विचार सांगितलेला आहे, 5 कोश सांगितलेले आहेत. विज्ञानमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश. आता अन्नमय कोश मी कसा नाही? कार्य असल्यामुळे अन्नमय कोश मी नाही, कार्य ते नष्ट होणार आहे. शरीर कुठं? मी अन्न, शरीर म्हणजेच अन्नमय कोश मी नाही. त्याच्यानंतर प्राणमय कोश मी नाही, प्राण जड आहेत. विज्ञानमय कोश नाही,
विज्ञान सुद्धा आपण जाणतो, बुद्धी सुद्धा जाणली जाते, मनोमय कोश विकार आहेत त्याच्यामध्ये, विकारित्वात सगळे ते 5 हेतू सांगितले प्रत्येक कोशाचे. आनंदमय कोश सुद्धा मी नाही. का बरं? आनंदमय कोश म्हणजे काय? हा, कारण शरीराला आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. कारण शरीर कुठं असतं? झोपेत असतं. सुषुप्तीमध्ये फक्त कारण शरीर असतं, अज्ञान असतं. अज्ञान मी नाही, कारण अज्ञानाचं सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. ज्याचं ज्ञान होतो घटदृष्टा घटात भिन्ना म्हटलेलं आहे. म्हणून हे सगळं मी नाही तर मी कोण आहे? परमानंदो केवळो महासुखाचा. तैसा वैराग्याचा ओलावा, विवेकाचा तो दिवा, आंबुथिता आत्मठेवा काढीची तो. अशा प्रकारे हातामध्ये गणपती बाप्पाच्या सोंडेचं चिंतन जर केलं तर निश्चित आपल्याला सोंड पाहता पाहता ज्ञानोबारायांना परमानंद झालाय, केवळ झालाय आणि महासुख झालाय. आपण सोंड ऐकता ऐकता झोप येते आपल्याला. म्हणून सोंड, नुसती सोंड पाहताना ज्ञानोबाराय म्हणतात काय आनंद आहे बघा, परमानंद आहे, केवळ महासुख आहे मला प्राप्त होत आहे. नुसत्या गणपती बाप्पाची सोंड पाहिली तर एक एक अवयव पाहिल्यानंतर ज्ञानोबारायांना एक एक विचार त्या ठिकाणी सुचतोय. म्हणून आता सोंडेचं चिंतन झाल्यानंतर ज्ञानोबारायांची दृष्टी गणपती बाप्पाच्या दाताकडे गेलेली आहे. गणपती बाप्पाचा दात कसा आहे? तरी संवाद तोची दशनू, जो समता शुभ्र वर्णू, तेथ देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू. ज्ञानोबाराय म्हणतात आता गणपती बाप्पाचा जो दात आहे ना, संवाद तोची दशनू. दात म्हणजे काय? संवाद हाच दात आहे. आणि तो कसा आहे? समता शुभ्र वर्णू. त्या दाताचा शुभ्र वर्ण हीच कोणी समता आहे. त्या संवादात असलेली समता, संवादाने प्राप्त होणारी समता. आणि अशा प्रकारे मग कुठे जातो मनुष्य? देव सूक्ष्म उन्मेष सूक्ष्म क्षणू. अशा प्रकारे आपल्याला उन्मेष प्राप्त होतो. आणि गणपती बाप्पाचं जसं सूक्ष्म ईक्षण आहे तसं आपल्यालाही प्राप्त होतं आणि तो आपल्या जीवनात विघ्नराज होतो. याचं चिंतन उद्या 4 वाजता. पुंडलिक वरदा.